कळवा मुंब्र्यात खर्च झालेल्या निधीचे ऑडिट करा, आव्हाड. कळवा मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती अंतर्गत राज्य शासनाकडून आलेल्या विकास कामांच्या निधीच्या विनियोगात अपहार झाल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी केला. या निधीचे त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून ऑडिट करावे अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली. 2 वर्षात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आव्हाड यांच्या विधानसभा मतदारसंघात निधी आणला होता. याच कामाचे ऑडिट करण्याची मागणी आव्हाड यांनी केल्याने राजकीय संघर्ष होणार असल्याची चिन्हे आहेत. सोमवारी विविध समस्यांबाबत आयुक्तांची भेट घेतल्याचे आव्हाड यांनी सांगितले. खूप दिवसात नगरसेवकांना भेटायची इच्छा होती. त्यांच्या वॉर्डमधील छोटी छोटी कामे मार्गी लावावी म्हणून आयुक्तांची भेट घेतल्याचे ते म्हणाले. गेल्या 3 वर्षात एकाच रस्त्याचे 2दा बांधकाम आदींची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. चालू नाही करत आधीपासूनच महापालिकेचे आयुक्त जेवढे त्यांनी कळवा मुंब्र्याला प्रचंड प्रमाणात सहकार्य केलं. अशाच सहकार्याची अपेक्षा आम्हाला ह्या आयुक्तांकडून. त्यामुळे खूप दिवसात सगळ्या नगरसेवकांची भेट झाली होती. त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायची इच्छा होती. त्यांच्या वार्डातली छोटी छोटी कामं ती मार्गी लागावी. कुठेतरी निधी मिळत नाही असं देखील आता समजलं जातं. त्यामुळे तुमचे जवळचे नगरसेवक ते आता शिंदे गटात गेलेले, अजितदादा गटात गेलेले महायुतीमध्ये. ते ठीक आहे, तो पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत ते. सत्तेच्या राजकारणात सध्या महाराष्ट्रात पैशाचा जुगार खेळला जातो. पैशाच्या जुगारावरती काही जण जातात, पण काही इमानदार लोक आजही पैसे घेऊन विकले जातात. विकणाऱ्यांची जातच वेगळी असते. जास्त नगरसेवक आजही आमच्याकडे प्रत्येकाचा भाव लावलाय, त्या भावावरती विकले जातात. त्याच्यावरती काही बोलायचं नाही. जितेंद्र आव्हाडांचा निधी कुठेतरी मिळत नाही, त्यामुळे आपल्याला पण निधी मिळणार नाही म्हणून कुठेतरी हा पळ आहे का त्यांचा? कुठेतरी पैसा हा जर महत्त्वाचा घटक असेल राजकारणात तर मग सगळंच संपलं. समाजाशी एक नातं असतं, माणसांशी नातं असतं. त्या माणसांनाही समजतं की ह्याला दाबलं जातं. जितेंद्र आव्हाड आज सरकारचा शत्रू असं ओळखला की त्यांचा शत्रू नाही, त्यांचा वैचारिक विरोधक आहे. मला निधी न देऊन तुम्ही जनतेवर अन्याय करताय. मला निधी काय माझ्या घरच्या पाण्यासाठी नको आहे. माझा निधी मला जनतेच्या कामासाठी हवा आहे. तुम्ही काही नसलेल्या माणसांना 50-50 कोटी रुपये देतात आणि मला 1 कोटी 1 लाख रुपये देत नाही. आणि मी हे किती दिवस बोंबलते. आता नको मला, आता इलेक्शनमध्ये बघू काय होईल. आचारसंहिता इथे लवकर लागते, विधानसभा आहे. त्या अर्थात मुंब्र्याचा कुठेतरी अनेक विकास होणार आहे, ते कुठेतरी अडथळा होऊ शकतो निर्माण. काही फरक पडत नाही. आचारसंहिता ही निवडणुका लागतील, जनता शून्य आहे. सर, अनेक वेळा पाहिलं जातं कळवा मुंब्रामध्ये जी काही कामं तुमच्या माध्यमातून त्याच्यावरती राजकीय म्हणजे हस्तक्षेप केला जातो. अशाच प्रकारे 50 कोटी समोरच्या व्यक्तींना दिलेले, तुम्ही केलेल्या कामांवरती ते सुद्धा दावा करू शकतो. दावा गुन्हा करत नाही, जनतेला माहिती कोण काम करतं. ते अधिक बोलण्याचं काय. आणि श्रेयवादीची लढाई बरेच छे ज्याला श्रेय घ्यायचं मुंब्र्यातल्या कामाचं त्याला घेऊ द्यावं. मुंब्र्याच्या जनतेला माहिती आहे काम कोण करतं. तर चौपाटीचं काम आहे, चांगल्या पद्धतीचं काम केलं गेलेलं आहे. कधीपर्यंत ते त्यानं बदनाम झालं. ज्या पद्धतीने हल्ला झाला, पोलीस काय करत होते. तुम्ही पत्रकारांनी मला सांगितलं आम्ही पोलिसांना सांगत होतो काहीतरी घडेल बघा, काहीतरी घडेल. पोलिसांनी सांगितलं काही घडणार नाही, आम्ही काळजी घेतलेली आहे. घडलं. आता कोणाला देश देणार. मी काय वेगळं सांगायला हवं. मोठ्या प्रमाणात तिथे पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात होता. काय झालं, त्या फौजफाट्याने काय केलं. आमच्याकडे सगळं व्हिडिओ शूटिंग आहे. काय केलं म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांचे सगळ्यांचेच जीव जर धोक्यात असतील तर ही अराजकता आहे, ही राजकीय अराजकता आहे. तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना घाबरवून घरी बसतील असं वाटतं. कोणी घरी बसत नसतं. काय होईल, जीव जाईल ना. आता राजकारणात आलोय, एक विचाराची लढाई लढतोय, तो गोळ्या खाण्याची तयारी ठेवूनच चालू आहे ना. फक्त राज ठाकरेंनी देखील धमकी दिलेली आहे. आगामी विधानसभेमध्ये कुठल्याही नेत्याला बाहेर फिरू देणार नाही, आमचे महाराष्ट्र सैनिक आंदोलन करतील, माझ्या नादाला लागलं तर.
कोण कोणाच्या नादाला लागत नाही हो. समोरून कोणाचीच खोडी कोणी काढू नये, पण कोण कोणाबद्दल बोलत नाही. तुम्ही खोडी काढणार आणि मग तुमच्याबद्दल बोलल्यावरती तुम्ही चिडणार, असं नाही. तुम्ही खोडी काढू नका. आम्ही खोडी काढली तर तुम्ही बोला. खोडी काढण्याची आम्हाला सवयच नाही. आमच्या भाषणामध्ये हे सगळं येतच नाही. व्यंग करणं, आवाज काढणं, टोपणनाव देणं, हे काम महाराष्ट्रात कोण करतं हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. मग त्याच्यावरती प्रतिउत्तर मिळाल्यावरती चिडायचं. आपण टिंगल केली तर सगळ्यांनी हसावं आणि तुमची टिंगल केली तर तुम्हाला राग येतो. हा बालिशपणा आहे. लहान पोरं कसं माझी बॅट माझा बॉल मीच क्रिकेट खेळणार. सर महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मनोरुग्णालयातील सफाई किमान वेतन आमच्या हक्काचे, किमान वेतन आमच्या हक्काचे. कंत्राटी सफाई कामगारांना न्याय द्या. सफाई कामगारांना न्याय द्या. महाराष्ट्र शासन होत नाही. महाराष्ट्र शासन होत देणार नाही. कैसे लेंगे कैसे लेंगे कैसे लेंगे लड़के लेंगे लड़के लेंगे लड़के लेंगे. किमान वेतन आमच्या हक्काचे, किमान वेतन आमच्या हक्काचे. कंत्राटी सफाई कामगारांना न्याय द्या. सफाई कामगारांना न्याय द्या. महाराष्ट्र शासन होत नाही. महाराष्ट्र शासन शिंदे यांच्या मतदारसंघात सफाई कामगारांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत कामगारांना हक्काची किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी ही एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 1 वर्षाच्या मुदतीसाठी करारनामा असताना किमान वेतन अधिनियम 1948चे उल्लंघन करून कामगारांची पिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराला सतत 5 वर्ष मुदतवाढ कोणाचे आशीर्वादाने मिळते आहे याची सखोल चौकशी करावी अशी मागणी युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी केली आहे. कंत्राटी कामगार कायद्याच्या तरतुदीनुसार कंत्राटदार कामगारांच्या वेतनातून बेकायदेशीररित्या कपात करत असेल तर मूळ मालक रुग्णालय प्रशासनाने सदर सफाई कामगारांना नियमानुसार वेतन अदा करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु रुग्णालय प्रशासनाने ठेकेदाराला पाठीशी घालत कामगारांवर उघडपणे अन्याय केला आहे. कामगार उपायुक्त ठाणे यांनी इन्स्पेक्शन करून ठेकेदार विरोधात 4 फौजदारी खटले दाखल केले आहेत. रुग्णालय प्रशासन विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी युनियनतर्फे करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री चेतन जगताप यांनी युनियन पदाधिकारी यांना सांगितले आहे. कामगारांच्या PF आणि ESICची रक्कम देखील नियमितपणे भरली जात नाही. कामगारांनी पगाराची पावती दिली जात नाही. सुरक्षा साहित्यही वेळेवर दिले जात नसल्याने 5 वर्षाच्या थकीत किमान वेतन फरकाची रक्कम मिळेपर्यंत आता लढा
सुरू राहणार असल्याचे युनियनतर्फे सांगण्यात आले. ठाण्याच्या मनोरुग्णालयामध्ये मनोरुग्णांचा उपचार होतो आणि त्यांच्या स्वच्छतेसाठी, या हॉस्पिटलच्या स्वच्छतेसाठी 90 सफाई कामगार कंत्राटी कामगारांना नेमलेला आहे कंत्राटदारामार्फत. यापूर्वी 180 कायम कर्मचारी सफाई कर्मचारी होते. तर या 90 कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही, वेळेवर पगार दिला जात नाही. आता जो पगार आहे तो 5,300 रुपये बेसिक आहे आणि आता जुलै महिन्यापासूनचा जो DA आहे तो 8,009 आहे. आता एवढा पगार असताना सुद्धा यांना फक्त 5,850 रुपये दिला, 8,550 रुपये दिले जातात. तर ही जी तफावत आहे ही गेले 5 वर्षाची आहे. 5 वर्ष थकीत आहे हे वेतन आणि कामगारांना कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाही. आता स्वच्छतेच्या बाबतीत सफाई कामगारांसाठी केंद्र सरकारने स्वच्छतेसाठी, आरोग्यासाठी त्यांना किट्स दिलेत, पण इथे काही सुरक्षेची साधनं नाही. गणवेश सुद्धा आम्ही लढून 5 वर्षात एकदा दिलाय. त्यामुळे ह्या कामगारांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. किमान वेतन वेळेवर दिला जात नाही. किमान वेतन हे कायद्याने मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे. आणि जर ठेकेदारांनी दिलं नसेल तर मूल मालक जो आहे महाराष्ट्र शासन किंवा रुग्णालय प्रशासन त्यांनी द्यायला पाहिजे, अशी कायद्यात कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट मध्ये तरतूद आहे. त्याचाही अंमल हे करत नाही. आता गेल्या जूनमध्ये 11 जूनला इंडस्ट्रियल कोर्ट ठाणे यांनी ऑर्डर केलेली आहे की किमान वेतन प्रमाणे यांना पगार द्या. त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत ह्या प्रशासनाने केलेली नाही, ठेकेदाराने केलेली नाही. तसाच राजवीर चव्हाण यांना कामावरून कमी केले तेव्हा आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातून सुद्धा आदेश मिळाले की त्याला ताबडतोब कामावर घ्या. 4 महिने झाले, त्याचाही पालन हे करत नाही. आता आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये गेलेलो आहेत. त्यामुळे ह्यांना कामावर तर घ्यावंच लागेल. पण हे इतका अन्याय करतायत सफाई कामगार म्हणून. आणि खास करून मला सांगायचं आहे की सफाई कामगार हे सर्व दलित, शोषित, पीडित, मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि यांच्यावर जो अन्याय होतोय हा फक्त आर्थिक अन्याय नाही तर हा सामाजिक अन्याय सुद्धा आहे. याचा भान आमच्या राज्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्र शासनाने करायला पाहिजे. म्हणजे ठाणेकर नागरिकांना म्हणेल की तुमच्या कराचे पैसे जे सरकारकडे जातात त्याच्यातून हे सगळं होत असतं. कायम कर्मचाऱ्यांसाठी 7वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग हे होत आहे, परंतु 2011 नंतर किमान वेतनाच्या बेसिक मध्ये सरकारने एकही पैसा वाढवलेला नाही. 5,300 हे मूळ वेतन हे म्हणणे अमानवीय आहे. त्याच्यामध्ये दर 5 वर्षांनी सरकारने वाढ करायला पाहिजे होती त्याचा विश्लेषण करून, परंतु तेही केलेलं नाहीये. परंतु जे आहे ते सुद्धा दिलं जात नाहीये. म्हणून आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. आमचे 4 कर्मचारी आज साखळी उपोषणावर बसलेले आहेत. 24 तास ते बसतील, त्यानंतर पुढच्या 24 तास दुसरे कर्मचारी बसतील. असं सातत्याने आम्ही चालवणार आहोत. आणि मेंटल हॉस्पिटलचा कुठल्याही साफसफाईच्या कामावर किंवा रुग्णांच्या आरोग्याला धोका होईल यासाठी आम्ही काम चालू ठेवलेलं आहे. काळ्या फिती लावून लोक काम करतायत. आमच्या मागण्या शासनाने मान्य करावा एवढंच आमच्या या ठिकाणी. कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर क्रूरपणे हल्ला करून तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या भयावह घटनेचा देशभर निषेध होत आहे. याचा निषेध म्हणून ठाणे महानगरपालिकेचा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या माड संघटनेने मंगळवार 13 मेणबत्ती हातात घेऊन काम बंद मूक निषेध आंदोलन केले. यावेळी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सकाळी 9 वाजल्यापासून बाह्यरुग्ण विभाग, वैकल्पिक शस्त्रक्रिया, लॅब सेवा, वॉर्ड ड्युटी व शैक्षणिक क्रियाकल्प आदी सेवा बंद ठेवल्या होत्या. फक्त रुग्णालयातील आपत्कालीन सेवा सुरू होत्या. त्यामुळे त्या बंद सेवेचा नियमित तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल झाले. यावेळी निवासी डॉक्टरांनी घटनेचा निषेध घोषणा देऊन सरकारने प्रत्येक रुग्णालयात निवासी डॉक्टरांना दर्जेदार निवास
योग्य वाढीव सुरक्षा, पूर्णपणे CCTV कॅमेरे, ऑन कॉल रूमची सुविधा व कोलकाता येथील घटनेतील सर्व दोषी आरोपींना अटक करण्याची व महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामध्ये जी घटना घडलेली आहे खूप निंदनीय आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व एक डॉक्टर म्हणून आणि तसेच एक माणूस म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व डॉक्टर एकत्र आलेलो आहोत. आमची जी सेंट्रल मार्ट संघटना आहे त्या संघटनेनं बेमुदत बंद महाराष्ट्रात पुकारलेला आहे. बाकी नॅशनल लेवलच्या ज्या आमच्या डॉक्टरांच्या संघटना आहेत, रेसिडेंट डॉक्टरांच्या, त्यांनी पूर्ण देशामध्ये बंद पुकारलेला आहे. सर्वप्रथम या घटनेचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे निषेध करतो. दुसरी गोष्ट, तिला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे. CBIची चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे काही आरोपी असतील त्यांना कठोरातली कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तिथलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कारण त्यांनी जर सिक्युरिटीची काळजी घेतली असती तर एका कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरची हत्या, बलात्कार होऊन हत्या झाली नसती. त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि आमच्या संघटनेनं एमर्जन्सी सेवा सोडून आपलं जे शिवाजी हॉस्पिटल आहे तिथं जे एमर्जन्सी केसेस आहेत त्या सोडून बाकीच्या सेवा सर्व बंद केलेल्या आहेत. आणि हे आंदोलन इथंच नाही तर संपूर्ण देशात सुरू आहे आणि आम्ही आमच्या संघटनेच्या सोबत आहोत. त्या आरोपींना आमची मागणी आहे की लवकरात लवकर तपास करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. कारण तिथली जी घटना आहे तिला एवढं टॉर्चर करून मारण्यात आलेलं आहे. डोळ्यातून रक्त आलं होतं, तिच्या अंगावर एवढ्या जखमा होत्या, इव्हन मणकेचे हाडसुद्धा टॉर्चर करून फ्रॅक्चर केलेले होते. तर याच्यावर शासनाने काहीतरी असा ॲक्ट आणला पाहिजे की याच्यानंतर एखाद्या महिला डॉक्टरला काम करताना अशी भीती नाही वाटली पाहिजे, तिला सेफ फील झालं पाहिजे. याच्यावर शासनाने तात्काळ काही ना काही कठोर कायदा आणला पाहिजे आणि आरोपींना महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे धरणे आंदोलन. महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने 13 ऑगस्ट 2024 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाने 7 मे 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे. या निर्णयामुळे मागासवर्गीयांच्या हक्कांवर अन्याय झाल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. तसेच 29 डिसेंबर 2017 रोजी शासनाने काढलेल्या पत्रानुसार मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या रोखण्यात आल्या होत्या, ज्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी गंभीर अडचणीत सापडले आहेत. भारतीय संविधानानुसार अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि सरळ सेवा भरतीमध्ये आरक्षण देण्यात आलेले आहे. सुप्रीम कोर्टानेही याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र महाराष्ट्र शासनाने अद्यापही या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही, ज्यामुळे आरक्षणाच्या रिक्त पदांची भरती थांबवण्यात आली आहे. यासह कंत्राटी नोकर भरती धोरणाने राज्यातील लाखो बेरोजगारांमध्ये असंतोष निर्माण केला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणीही या आंदोलनाचा एक भाग आहे. महासंघाने स्पष्ट केले आहे की जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडले जाईल. हे आंदोलन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. मागासवर्गीय कर्मचारी महासंघाने या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे आमच्या राज्याचे अध्यक्ष सन्माननीय कृष्णा इंगळे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्हाधिकारी जेवढे कार्यालय आहेत त्याच्या समोर कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या कास्ट्राईब शिक्षक संघटना आणि तब्बल 33 युनिटचे सर्व शाखांचे प्रमुख आणि आमचे सगळे सभासद हे एक दिवसाचं धरणं आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे. लोकशाही की पेशवाई या बॅनरखाली हे धरणं आंदोलन सुरू आहे. आज हे महाराष्ट्राचं जे महायुती सरकार आहे या महायुती सरकारला आम्ही जून महिन्यामध्ये नोटीस दिली होती की जे 5 लाख मागासवर्गीय कर्मचारी आहेत त्यांचं संविधानिक हक्काचं असं जे आरक्षण आहे ते आरक्षण तुम्ही देत नाही आहेत आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा ते आपल्याला दाखला देत आहेत. परंतु सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्णय दिलेला आहे की मागासवर्गीयांचं पदोन्नतीचं जे आरक्षण आहे ते राज्यावर अवलंबून ठेवलेलं आहे.
आणि त्या राज्याच्या आरक्षणानुसार कर्नाटक राज्याने, पंजाब राज्याने हे आरक्षण मागासवर्गीयांना प्रत्येक टप्प्यावर पदोन्नतीमध्ये दिलेलं आहे. परंतु हे महायुतीचं सरकार हे जातीवादी सरकार आहे. मागासवर्गीयांच्या मागण्यांना केराची टोपली हे सरकार दाखवत आहे. आम्ही नोटीस देऊन देखील साधी दखल या आंदोलनाची घेतली गेली नाही आणि त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आम्हाला हे नाईलाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे. आम्ही या आंदोलनाद्वारे या महायुतीच्या सरकारला आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांना या ठिकाणी नम्रपणे कळवू इच्छितो की जर या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही मुंबई येथील आझाद मैदानावर करणार आहोत. आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका, आणि जर मागासवर्गीयांच्या हक्काचं संविधानिक आरक्षण जर तुम्ही पदोन्नतीत नाकारत असाल तर संपूर्ण मागासवर्गीय कर्मचारी आणि त्यांचं सगळं कुटुंब यांचं मतदान हे महायुतीच्या सरकारच्या विरोधात नाईलाजाने आम्हाला करावे लागेल. याची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशा प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. त्यानंतर 2005 नंतर आमचे लागलेले जे कर्मचारी आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये समान काम समान दाम या प्रकारची रचना केलेली आहे. समानतेवर आधारित आपलं संविधान असताना आमचे 2005 नंतर लागलेले जे बांधव आहेत, कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, यांना हक्काची जी जुनी पेन्शन योजना आहे ही जुनी पेन्शन योजना नाकारण्याचं काम हे सरकार करत आहेत. आम्ही अनेक मोर्चे काढले, आंदोलनं केली, घंटानाद आंदोलन केलं, अर्धनग्न आंदोलन केलं, मुंडन आंदोलन केलं, तरी सुद्धा या झोपलेल्या सरकारला जाग येत नाही. आणि जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना या आंदोलनामध्ये सक्रिय राहील. याची नोंद शासनाने घ्यावी म्हणून आम्ही हे धरणं आंदोलन करत आहोत. शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण संपवण्याच्या दृष्टिकोनातून संविधानाला हरताळ पासून कंत्राटी भरतीचे GR काढलेले आहेत आणि कंत्राटी भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण दिलं जात नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये मागासवर्गीयांची गळचेपी या ठिकाणी होत आहे. शिक्षकांच्या बाबतीमध्ये 10, 20, 30ची आश्वासित प्रगती योजना दिली जात नाही. मागासवर्गीय शिक्षकाला गावखेड्यामध्ये घरं मिळत नसताना देखील गावामध्ये राहण्याचा आणि त्यावरच आधारित घरभाटे भत्ता देण्याचा जो काही त्यांनी घाट घातलेला आहे या निर्णयाला देखील आमचा विरोध आहे. अशा प्रकारच्या मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही देणार आहोत. त्यांच्या मार्फत ते मुख्यमंत्र्यापर्यंत जाईल. जर या 15 दिवसामध्ये त्या निवेदनाची दखल घेतली नाही तर यापुढचं आंदोलन हे राज्यव्यापी आंदोलन असेल आणि ते आझाद मैदानावर असेल असं आम्ही या ठिकाणी घोषित करतो. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा